करणार आहे पनीर मटार मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हा पनीर मटार मसाला करण्यासाठी मी येथे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 250 ग्रॅम मटार घेतलेला आहे। पनीर मटार मसाला हा भाजी मी आमच्या घरी नेहमीच करत असते। मुलांना हा भाजी खूप आवडतो। हा बघा, पनीर मटार मसाला हा भाजी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे तयार होतो। हा बघा, असा हा पनीर मटार मसाला हा अनेक प्रकारे करता येतो, पण मी हा पनीर मटार मसाला अशा प्रकारे करते। पनीर मटार मसाला हा भाजी करण्यासाठी पनीर मी 250 ग्राम घेतला आहे, 250 ग्राम मटार घेतलेला आहे। पातीचा कांदा लहान आकाराचा 5, 2 टोमॅटो, 1 कोथिंबीर पेंडी, 1 चमचा धणे, 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 चमचा पनीर मटार मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ असा घेतला आहे। हा सर्व साहित्य घेतलेला आहे। पनीर मटार मसाला ह्यासाठी टोमॅटो हा उभा चिरून घ्यायचा। हा बघा, असा उभा टोमॅटो चिरलेला मी आता या ताटामध्ये काढून घेत आहे। हा बघा, सर्व टोमॅटो मी आता या ताटामध्ये काढलेला आहे। यानंतर आता मी पातीचा कांदा पण असा उभा चिरून घेणार आहे। प्रथम हा समोरचा देठ काढून घ्यायचा, म्हणजे चिरून घ्यायचा, काढून टाकायचा। मग असा हा कांदा पात कडेला ठेवायचा, असा हा कांदा उभा चिरून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे उभा चिरायचा। असाच मी पातीचा सर्व कांदा उभा असा चिरून घेणार आहे। हा बघा, आता अशा प्रकारे सर्व पातीचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। थोडासा कांद्याचा पात पण चिरून घेतलेला आहे। चिरून घेतलेला कांदा त्याच ताटामध्ये मी ठेवत आहे। टोमॅटो ठेवलेल्या ताटामध्ये कांदा पात पण त्याच ताटामध्ये काढून ठेवायचा। पनीर येथे मी घेतला आहे, तो 250 ग्राम घेतलेला आहे। एकदम फ्रेश पनीर घ्यायचा। हा मटार मी 250 ग्राम घेतला आहे। हा बघा, अशा प्रकारे 1 पेंडी कोथिंबीर मी येथे घेतला आहे, तो कोथिंबीर पण आता मी बारीक चिरून घेणार आहे। हा बघा, अशा प्रकारे हा कोथिंबीर सर्व बारीक असा चिरून घ्यायचा। मी कोथिंबीर आता एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे हा चिरून घेतलेला सर्व कोथिंबीर आता मी एका ताटात काढणार आहे। अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला हा कोथिंबीर आता या ताटामध्ये मी काढत आहे। दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतला आहे। कोथिंबीर भरपूर असल्यामुळे मी कोथिंबीर हा दुसऱ्या ताटामध्ये चिरून घेतला आहे। अशा प्रकारे ह्या भाज्या मी चिरून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचा। अद्रकचा थोडासा पेस्ट तयार करून घ्यायचा। 1 कढई मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाव वाटी असा तेल घालायचा। हा बघा, मी आता घातलेला आहे। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। तेल चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचा। उभा चिरून घेतलेला कांदा आता या फोडणीमध्ये घालायचा। कांदा सर्व घालायचा। कांदा पात सर्व चिरून घेतलेला घालायचा। हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत तो घालायचा। अद्रक जाडसर वाटून घालायचा। चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा पनीर मटार मसाला याचा ग्रेव्ही तयार करण्यासाठी असा हा तेलामध्ये सर्व असा हा कांदा, टोमॅटो, कांदा पात, हिरव्या मिरच्याचे तुकडे, अद्रक असा हा परतून घेतलेला आहे। आता हा कढई मी खाली उतरून ठेवते। टोमॅटो, कांदा हा सर्व परतून घेतलेला थोडासा थंड करण्यास ठेवायचा। या सर्व भाज्या म्हणजे साहित्य आता थंड झालेला आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा।
मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा, मग चांगला बारीक करून घ्यायचा मिक्सरमधून. पनीर मटार मसाला हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा सर्व ग्रेव्ही मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक चांगला करून घेतलेला आहे. हा बघा, आता भाजीचा ग्रेव्ही तयार झालेला आहे. हा बघा, हा ग्रेव्ही मसाला सर्व म्हणजेच भाजी तयार करून घेण्यासाठीचा लागणारा हा ग्रेव्ही. हा सर्व ग्रेव्ही मसाला मी आता एका भांड्यामध्ये काढत आहे. हा बघा, एक भांडं घेतलेलं आहे मी. आता या भांड्यामध्ये हा ग्रेव्ही मसाला आता सर्व तयार करून घेतलेला घालत आहे, म्हणजे काढत आहे. असा ग्रेव्ही मसाला तयार करून घेतल्यानंतर आपला पनीर मटार मसाला हा एकदम टेस्टी व स्वादिष्ट तयार होतो. असा ग्रेव्ही तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये पण भरपूर प्रमाणात करून ठेवू शकता. 1 महिनाभर चांगला टिकतो. प्रत्येक ग्रेव्ही भाज्यांना असा हा मसाला वापरता येतो. सर्व ग्रेव्ही भाज्या करताना आपला वेळही वाचतो. असा म्हणून करून ठेवला तर एकदम चांगल्या प्रकारे हा ग्रेव्ही रस्सा भाजी तयार होतो. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचा. सर्व पनीर यामध्ये मी घातला आहे. चांगला असा तेलामध्ये भाजून घ्यायचा. व्यवस्थित चांगला असा भाजायचा, म्हणजे तळून घेतल्याप्रमाणे असा भाजून घ्यायचा. तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर हे सर्व पनीर थंड पाण्यामध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे मी सर्व पनीर आता या पाण्यामध्ये घालत आहे. अशा प्रकारे पनीर भाजून घेऊन मग पाण्यामध्ये घातल्यानंतर हा पनीर एकदम सॉफ्ट मऊ मऊ असा होतो. 2 मिनटं पाण्यात ठेवायचा, नंतर सर्व पाणी काढून घ्यायचा. हा बघा, मी पाणी आता सर्व काढलेला आहे. आता उरलेल्या तेलामध्ये हा भाजी तयार करून घ्यायचा आहे. हा तेल गरम करून घ्यायचा. त्यामध्ये दालचिनीचे तुकडे घातला आहे. हा लवंग घालायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर असा चांगला परतून घ्यायचा. हे 2 तुकडे राहिलेले आहेत पनीरचे, या डब्यामध्येच मी काढला आहे. हा सर्व मसाला येथे घेतलेला आहे. हा बघा, आता धने 1 चमचा या तेलामध्ये घालायचा. हा तमालपत्री घालायचा, तेजपत्ता चांगला परतायचा. पनीरचा 1 तुकडा अजून राहिला आहे, तो मी काढत आहे. हा बघा, आता यामध्ये 1 चमचा पनीर मसाला घालायचा. हा बघा, चांगला परतून घ्यायचा. आता सर्व हा पनीर मी या फोडणीमध्ये घालत आहे. घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा. आता हा मसाला घालायचा. आपण मिक्सरमधून तयार करून घेतलेला टोमॅटो, कांदा वगैरे आपण हा जो भाजून आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला होता तो घातला आहे. सर्व ग्रेव्ही मसाला घातला आहे. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा. हा अर्धा चमचा हळद पावडर घातला आहे. चवीनुसार मीठ, म्हणजे मी अर्धा चमचा घातला आहे. चांगला परतून घ्यायचा. हा बघा, फोडणीमध्ये हा सर्व पनीर व मसाला एकदम चांगला दिसत आहे. चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा भाजी शिजत आहे. रंग छान आलेला आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडासा पाणी घालून सर्व पाणी यामध्ये घालायचा. यामध्ये मटार अजून आपल्याला घालायचा आहे. हा भाजी थोडासा शिजवून घ्यायचा, मग नंतर मटर घालायचा आहे. आता यामध्ये थोडासा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला घालायचा आहे. हा बघा, मी घातला आहे. पनीर थोडासा शिजलेला आहे. आता यामध्ये मटार घालायचा. या स्टेजला आता सर्व मटार यामध्ये घालायचा. हा बघा, मी आता घातलेला आहे. एकदम चांगला असा हा पनीर मटार भाजी दिसत आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. चांगला शिजत आहे. चांगला असा पळीने झारीने चांगला व्यवस्थित असा
मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पळीने किंवा झारीने. हा बघा, हा भाजी आता चांगला शिजत आहे. चांगला शिजवून घ्यायचा. पनीर मटार मसाला हा भाजी आता शिजलेला आहे. मी गॅस बंद केला आहे. हा बघा, वास एकदम चांगला येत आहे. वरून हा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालायचा. हा बघा, पनीर मटार मसाला हा भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट पण नक्कीच चांगला असणार. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा भाजी तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पनीर मटार मसाला ग्रेव्ही भाजी तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगला. पनीर मटार भाजी हा कशाबरोबर खायचा, तर पुरी, चपाती, नान, रोटी याबरोबर हा भाजी एकदम टेस्टी लागतो. हा बघा, एकदम सुपर. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पनीर मटार मसाला भाजी तयार झालेला आहे. हा भाजी थोडासा थंड झाल्यावर या भाजीला दाटसरपणा म्हणजे एकदम घट्ट असा दिसतो. आता पनीर मटार मसाला मी हा भाजी या डब्यामध्ये काढून घेत आहे. हा बघा, हा कुकरचा डबा आहे. यामध्ये सर्व भाजी मी काढून घेणार आहे. हा बघा, सर्व भाजी मी आता काढून घेतलेला आहे. रंग छान आलेला आहे. हा बघा, टेस्ट पण नक्की चांगलाच असणार. एकदम चांगल्या प्रकारे हा भाजी तयार झालेला आहे. पनीर मटार मसाला हा भाजी करताना सर्व टिप्स लक्षात ठेवायचा. हा पनीर एकदम फ्रेश असा घ्यायचा, मटार पण एकदम फ्रेश घ्यायचा. मग आपला हा पनीर मटार मसाला भाजी एकदम चांगल्या प्रकारे टेस्टी तयार होतो. हा रेसिपी एकदम इझी रेसिपी आहे. सर्व टिप्स चांगला लक्षात ठेवून हा भाजी केल्यास एकदम चांगल्या प्रकारे असा हा भाजी तयार होतो. हा बघा, अशा प्रकारे एकदम टेस्टी स्वादिष्ट भाजी तयार होतो. पनीर मटार मसाला हा भाजी मी या कढईमध्ये दाखवला आहे, कुकरच्या डब्यामध्ये दाखवला आहे, तव्यामध्ये पण घालून दाखवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा बघा, हा भाजी तयार झालेला आहे. पनीर मटार मसाला हा ग्रेव्ही भाजी आता येथे तयार झालेला आहे. हा रेसिपी आता तयार आहे. हा बघा, तव्यामध्ये पण हा पनीर मटार मसाला हा भाजी एकदम सुंदर दिसत आहे. एकदम छान, रंग एकदम छान आलेला आहे. पनीर मटार मसाला हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.